श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सर्व आपल्या चॅनलवरील लहानापासून वृद्धांपर्यंत अगदी सर्व जे तुम्ही माझा चॅनल किंवा तुमचा सर्वांचा आवडता चॅनल शहाजी मिसाळ जे अगदी प्रेमाने बघत आहेत. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या व्हिडिओला तुम्ही अगदी भरभरून मनापासून प्रेम दिलेलं आहे मित्रांनो. परंतु आज एवढा घाई गडबडीत व्हिडिओ बनण्याचं कारण मित्रांनो, की आज मी माझं सर्व काम तसंच बाजूला ठेवलं आणि पहिलं आपल्या सर्व स्वामी भक्तांना अगदी लहानापासून थोरापर्यंत वृद्धांपर्यंत आपल्याला सर्वांना ही माहिती पोहोचावी असं माझ्या मनात आणणारी जी माऊली आहे, स्वामी माऊली, ते दिवसभर आज मनात घोंगत होतं. हे येत्या 10 जुलै रोजी आपले गुरुपौर्णिमा जवळ आलेले आहे मित्रांनो. काही फक्त 2 ते 3 दिवसावर. आणि सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमा म्हणजे काय किंवा गुरुपौर्णिमेचा विशेष काय हे सांगण्यासाठी मला अगदी घाईघाईने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवा असं वाटलं. आणि त्याच्यामुळे मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमा आणि गुरु आणि भक्ताचं जे काही नातं आहे किंवा आजच्या दिवशी 10 तारखेला तुम्ही जे गुरुपौर्णिमेला तुम्ही जे आपल्या गुरुला मागाल ते कसं गुरु अगदी भरभरून तुम्हाला देतात ते या व्हिडिओमध्ये आज सांगण्याचा आपल्याला मी माझ्या जमेल त्या जे काही माझी भाषा असेल त्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी काही कुठं चुकत असेल तर सर्वांची मी पुन्हा माफी बघतो. आणि चला तर आज आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असणारा गुरुपौर्णिमा मित्रांनो, आज आपल्या स्वामी माऊलीचे भक्त कितीतरी लाखोने आहेत. आणि सर्वांच्या मनात जे काही अगदी रोजच्या जीवनातल्या आपल्या सांसारिक अडचणीने किंवा आपल्या आजारपणानं किंवा आपल्या नोकरीविषयी अनेक असे सर्वांना प्रश्न सतावत आहेत. आणि सर्व मन निराश झालेलं आहे. आपल्या मनाला काहीच सुचत नाही, मी काय करावे. प्रत्येक गोष्टीत आपण अपयशी झालेले आहेत. आणि त्या सर्वांसाठी अगदी 100% रामबाण उपाय म्हणजेच गुरुपौर्णिमेला तुम्ही फक्त आणि फक्त एक सेवा अशी करा. कारण मित्रांनो, स्वामी माऊलींच्या सेवा तर भरपूर प्रकारच्या आहेत, परंतु गुरुपौर्णिमेची सेवा म्हणजे हे खूप स्वामी माऊली आणि जे काही आपण भक्त आहेत त्यांचे याच्यातला जो काही दुरावा आहे अगदी तो गुरुपौर्णिमे निमित्त सर्वांना अगदी एका क्षणात आपल्या जवळ स्वामी माऊलीला अनुभवता येते. तर मित्रांनो, आपण गुरुपौर्णिमेला तुम्हाला जमेल अशी स्वामी माऊलीची एखादी सुंदर अशी मूर्ती आपल्या बजेटनुसार घरी घेऊन या आणि त्या स्वामी माऊलीची प्राणप्रतिष्ठा पूजा, जसं की गुरु माऊलीच्या समोर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तो लावायचा. आणि जे काही चाफ्याचे फुलं असतील किंवा तुम्हाला जे आवडेल असं फूल किंवा स्वामी माऊलीला जे आवडतं फूल असं मार्केटमधून तुम्ही आणा. कारण कसं असतं, काही ठिकाणी गुरु माऊलीचे आपल्या स्वामी माऊलीचे कुठं मठ नाहीत. आणि असे भक्त आहेत खेड्यापाड्यातून, शहरी भागातून. आणि शहरी भागातील जरी लोक असेल तर त्यांनाही प्रत्येकाला मठात जाऊन ही पूजा करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे आपला अगदी साधा आणि सोपा सरळ असा उपाय आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत पुरुषांनी, स्त्रियांनी, मुलींनी कुणीही हा उपाय करू शकता. आणि आपल्या गुरुची आपल्यावर अपार अशी कृपा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्यावर करून घेऊ शकता. किंवा आपल्या मनातील जे काही इच्छा आहेत किंवा आपल्याला जी संकट आहेत त्या दिवशी तुम्ही नक्कीच गुरु माऊली स्वामीच्या चरणी अगदी अंतःकरणापासून मनापासून पूजा करून त्यांच्या नतमस्तक होऊन आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या सांगा. आणि बघा, काही दिवसातच तुम्हाला याचं फळ स्वामी माऊली तुम्हाला नक्कीच देतील. कारण आपण असं करतो, जे काही पूजा अर्चा करतो किंवा स्वामीवरचा तुमचा जो विश्वास आहे, विश्वास काहीचा
पूर्ण असा 100% विश्वास पाहिजे. तुम्ही जे पूजा करता त्याच्यामध्ये तुम्ही पूजामध्ये किती साहित्य वापरलं किंवा किती मोठमोठे धूप अगरबत्ती किती चांगल्या क्वालिटीचे वापरलं, याच्याशी माऊलींना काही नसतं मित्रांनो. स्वामी आपल्या भक्तांची सेवा सरळ साध्या पद्धतीने जे काही तुम्हाला जमल अशा पद्धतीची सेवा गुरु माऊलीच्या चरणी गुरुवारी करा आणि त्याचं फळ तुम्हाला बघा नक्कीच. तुमच्या जे आरोग्याविषयी समस्या आहेत, नोकरीविषयी समस्या आहेत, घरातल्या ज्या किटकिटी वादविवाद आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच स्वामी माऊलीच्या आशीर्वादाने ह्या सर्व समस्या दूर होण्यास किंवा दूर होतीलच, याच्यात काही शंका नाही. फक्त तुम्ही पूजा करताना आपली जी पूजा आहे अगदी मनोभावे स्वामीचरणी नतमस्तक होऊन करा. तर त्यासाठी मित्रांनो, जर आपल्याला आपल्या आजूबाजूला जर मठ असेल तर मठात जाऊन जर गुरु माऊलीचे जे नामस्मरण जर तुम्ही करत असाल तर आणखीनच चांगलं. आणि बघा 10 तारखेला गुरुपौर्णिमेला तुम्हाला प्रत्येक मठामध्ये असे सकाळपासूनच भाविकांची स्वामी भक्तांची गर्दीच्या गर्दी रांग लागलेली दिसल. कारण ज्याची श्रद्धा आहे त्याच्या पाठीमागं नक्कीच स्वामी कोणत्याही रूपात तुम्हाला मदतीला धावून येतात. फक्त आपली जी श्रद्धा आहे ती मनोभावे आत्मविश्वास आपला असा पाहिजे की स्वामीपाशी मी जे काही सांगत आहे ते स्वामी माझी नक्कीच ही इच्छा पूर्ण करतील. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु हे साक्षात तुम्हाला भेट देण्यासाठी तुम्हाला स्वतःला तुमच्या घरी तुमच्या दारापर्यंत येतात. मग दारात आलेल्या गुरुला आपण केवळ आपले एक साधारण पूजा असते. काय पूजा? आपल्या घरी जर तुम्हाला मठात, मी मगाच सांगितलं की तुम्हाला मठात जर जाऊ शकत नाहीत किंवा तुम्ही मंदिरात इकडे तिकडे जाऊ शकत नाहीत, शहरी भागात धावपळीच्या जीवनात ह्या सर्व गोष्टी काही काही होत नाहीत, तर त्याच्यासाठी आपल्याला अगदी साध्या पद्धतीची छोटी पूजा आहे. आणि ते जरी नसेल तर तुम्ही दिवसभर अगदी मी एक साधा मंत्र तुम्हाला सांगत आहे, तो जरी दिवसभर आपल्या ओठातून अगदी अंतर्मनानं जर आपण म्हणत राहिलात तरी स्वामी माऊलीची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. आणि जीवनात आपल्याला अंधारलेल्या जीवनात एक चांगल्या गुरुची, योग्य मार्गदर्शन दाखवलेल्या गुरुची हे प्रत्येकाला लहानापासून मोठ्यांना आयुष्यात नक्कीच भासत असते. आणि आपले जे गुरु जर चांगले असतील तर आपल्याला त्याच्यापासून ज्ञानही चांगलं होईल. तर मित्रांनो, दुःखामध्ये तुम्ही खचून न जाता स्वामी माऊलीला अगदी अंतःकरणापासून शरण या. आणि गुरुपौर्णिमेला आपली जी पूजा आहे ती योग्य पद्धतीने साध्या पद्धतीने तुम्हाला जशी जमल तशी करण्याचा प्रयत्न करा. त्याची अनुभूती नक्कीच स्वामी माऊली तुम्हाला काही दिवसात म्हणा किंवा त्या दिवशी तुम्हाला त्याचा चमत्कार नक्कीच दिसायला सुरुवात होईल. आणि आपले ज्या मानसिक आपले जे टेन्शन आहेत, जीवनातल्या अनेक अडचणी आहेत सर्वांना, तुम्हाला मला ज्या काही सर्व अडचणी आहेत, दिवसभर ऑफिसमध्ये म्हणा किंवा माझी नोकरी इथली गेली तिथं उद्या नोकरी भेटेल का, किंवा माझ्या मुलाचं शिक्षण कसं होईल, मुलीचं लग्नाचं काय होईल, ह्या सर्व समस्येसाठी एक स्वामींना तुम्ही स्वामीचरणी गुरुपौर्णिमेने नतमस्तक व्हा आणि आपल्या ह्या इच्छा अगदी मनोभावाने तळमळीने मांडा. स्वामी तुम्हाला नक्कीच त्याच्यातून मार्ग दाखवतील आणि तुम्हाला स्वामी याच्यामध्ये नक्कीच यशस्वी करतील. मित्रांनो, फक्त दुःखाच्या काळात मित्रांनो आत्मविश्वास जो आहे आपला खचून जाऊन देऊ नका, धीर धरा. स्वामी माऊली कुठल्याही रूपात तुम्हाला नक्कीच मदतीला धावून येतील. जी पूजा आहे आपली मनोभावे करण्याचा प्रयत्न अगदी मनापासून करा. हे मी वारंवार का सांगत आलेलो आहे, कारण तुम्ही पूजा किती मोठी जगाला दाखवण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी देखावा करताय तो महत्त्वाचा नाही. स्वामींना फक्त तुमची जी श्रद्धा आहे किंवा मनातली तळमळ आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे असेल तर तुम्ही मनापासून स्वामीचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ किंवा दिवसभर जय जय स्वामी समर्थ हा जरी मंत्र म्हटला तरी मित्रांनो याचा फरक तुम्हाला नक्कीच आयुष्यात किंवा आपल्या अडचणीत संकटावर मात देताना याचा उपयोग होईल. मित्रांनो, आता व्हिडिओ शूटिंग असताना लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळं माझा चेहरा तुम्हाला जरी अस्पष्ट दिसत असला तरी परंतु त्या अस्पष्ट चेहऱ्यामागं तुम्हाला मला जे काही खरं सांगायचं आहे ते स्वामी माऊलीवरची आपली जी भक्ती आहे, नितांत भक्ती आहे, आज तो दिवस आलेला आहे. तो दिवस आयुष्यातला वाया घालवू नका. गुरुपौर्णिमा हे भक्त आणि गुरु यांच्या दोघांमधला एकमेकांना जवळ करण्याचा योग्य असा दिवस आहे. आणि या दिवसाची आपण वर्षभर वाट बघत आहोत. तो दिवस येत्या काही 2 ते 3 दिवसावर आला आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकण्यास अगदी घाईघाईने प्रयत्न केला आहे.
त्याच्यामध्ये आता सध्या लाईट गेल्यामुळे चेहरा माझा तुम्हाला जरी दिसत नसला तरी फक्त मी जे सांगतो मंत्र, मी काय असा मोठा एवढा साधू वगैरे नाही, फक्त मला जो अनुभव येतोय स्वामी चरणी मी जे दर्शन घेतो त्याच्यातून मला जी वेगळी ऊर्जा मिळते किंवा मला जे सांसारिक ज्या अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग कसे निघतात आहेत, केवळ स्वामीच्या चरणी मी एक सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी कधी मला जमन असं या वेळेत मी स्वामी माऊलीचं दर्शन घेतो आणि माझ्या अडचणी मी रोज रोज सांगत नाही स्वामी माऊलीच्या चरणी, कारण स्वामीला न सांगताही तुमच्या मनातील ज्या काही अडचणी आहेत त्या कळतात. फक्त तुमच्या तळमळीने तुमची भक्ती करा आणि स्वामींनी सांगितलेलंच आहे मित्रांनो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तारक मंत्र हा पुन्हा सांगतो की तारक मंत्र म्हणजे आपल्या जीवनाला तारणारे किंवा आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते शमवणारं असं तारक मंत्राची पावर आहे मित्रांनो. तरी पण आपल्याला, तुम्ही कुठून खेडेगावातून असाल किंवा कुठूनही असाल, आपल्या व्हिडिओला जे काही प्रेम देता आणि माझ्या बुद्धिमत्तेनुसार मी तुम्हाला जे काही छोटंखानी ज्ञान देत आहेत त्याच्यामध्ये जरूर काही कुठं चुकत असेल तर मला माफ करा. आणि आपला जो काही विश्वास आहे तो माझ्यावर किमान नसू द्या, पण स्वामी माऊलीवर जी तुमची श्रद्धा आहे त्या श्रद्धेतून श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ तुम्ही जेवढ्या वेळ तुम्ही हा मंत्र म्हणाल तेवढं तुमच्या दुःखाचं निवारण लवकरात लवकर होण्यास मदत होईल. आणि जर सुरुवातीला काही लोकांना एक शंका असते, आजकाल असं झालेलं आहे मित्रांनो, या जगामध्ये अनेक काही गोष्टी अशा होऊ लागल्यात, विश्वास कोणावर ठेवला, कोणावर कसा ठेवायचा. परंतु स्वामी माऊली असं आहे, एक आपणा सर्वांना गुरु आहेत, ते योग्य मार्गदर्शन आणि कुठेही अंधश्रद्धेकडे नेत नाहीत. त्यांच्या कुठल्याही चरित्रामध्ये त्यांनी अंधश्रद्धाविषयी आपल्याला सांगितलं नाही, उलट आपल्याला ते अंधश्रद्धेतून जाग करत आहेत. अशी एकमेव माऊली म्हणजेच आपले स्वामी माऊली आहे. तर गुरु पौर्णिमेला तुम्ही स्वामींची पूजा करण्यास विसरू नका, कारण या दिवस तुम्हाला वर्षातून एक दिवस असा आहे की तुम्ही वर्षभरात काही आपल्याकडून पूजा होत नाही धावपळीच्या जीवनात. त्या गुरुपौर्णिमेला फक्त ती जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ असं जरी तुमच्या तोंडातून मंत्र उच्चारण जरी झाला तरी त्याची तुम्हाला शक्तीचा प्रचिती काही दिवसात म्हणा किंवा त्या दिवसापासूनच आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओपर्यंत. मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर एक लाईक, सबस्क्रायबर आणि एक कमेंट करा मित्रांनो. आणि आज मला भरपूर असं गुरुपौर्णिमेविषयी सांगायचं होतं, परंतु लाईट गेल्यामुळे मला तुम्हाला चेहरा आपला नीट दिसतो का नाही, त्याच्यामुळे मी आज फक्त एवढंच सांगू शकतो की गुरुपौर्णिमा, गुरु आणि शिष्य यांच्यातील जे अंतर आहे ते स्वतः गुरु तुमच्या दारात येत आहेत, ते तुमच्या घरापर्यंत येत आहेत. त्यांना तुम्ही फक्त केवळ आणि केवळ एक छोट्याशा साध्या पूजेने तुम्ही आपल्या घरात आणू शकता, तुमच्या हृदयात ठेवू शकता. त्यासाठी गुरुपौर्णिमेला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि काही दिवसातच बघा तुम्हाला या जपाची किंवा या नामाची तुम्हाला प्रचिती येईल. आपल्या सांसारिक ज्या अडीअडचणी आहेत त्या हळूहळू पूर्णतः कमी होण्यास मदत होईल. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.